पिंजरा पिंजरा रे गायब का शक्य तितक्या लवकर मला कुठेतरी गायब करा, म्हणजे एखाद्या आज्ञास्थळी लपवून ठेवा. हा अरे नागराज, मी आहे ना तुझ्या बरोबर, मग कसली भीती आहे तुला? ओ रॉबिन हुड शेलार, तुम्ही काय करू शकता याच्यापेक्षा माझं काय करायचं ते सांगा. कारण जर का साक्ष द्यायची असेल ना तर मी वन पीस राहायला पाहिजे. गोरख दादा, नागनाथ काका जे काय म्हणतात ते मला पटतंय. आपण त्यांना गायब करू, निदान पुढचे काही दिवस तरी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही जरा गांभीर्यानं विचार करतोय. त्यामुळे ऐका, मी आणि वीर नागनाथला इकडनं घेऊन जातो आणि एका सुरक्षित ठिकाणी हलवतो. भाऊजी, पण जे कराल ते खूप सांभाळून करा, कारण वरवर सहज सोपा वाटणारा हा प्रकार आता भलतंच रूप घेऊन बसला. पण एक खरंय, या सगळ्यामुळे मला माझ्या नवऱ्यातला खरेपणा दिसला. शालिनी वहिनी, निघतो आम्ही. अहो, पण हे म्हणत होते तर ह्यांच्यासाठी एक कप चहा तरी. नाही शालिदीप, ते आता जास्त महत्वाचं नाहीये. शालिनी काकू, खरंच आम्हाला उशीर होईल, निघतो आम्ही लगेच. शालिनी वहिनी, वीर बरोबर बोलतो, खरंच वेळ नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही इकडनं गेल्यानंतर आमचं हे जाणं तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. कोणाशी काहीच बोलू नका, म्हणजे काही घडलं नाहीये ना असाच वावर ठेवा. कारण यावेळी आपल्या हातून कुठलीही चूक होता कामा नये. कारण जर चूक झाली ना तर ती आपल्यालाच महागात पडेल. शालिनी, येतो मी. आणि हे बघ, साक्षात देणारे मी. काळजी घ्या. तू सुद्धा तुझी काळजी घे. माझी काळजी करू नकोस. आनंदी, अगं साधा एक कप चहा हवा होता है ना, पण मी तोही नाही ग देऊ शकले. शालिनी काकू, अहो कशापायी काळजी करताय? त्यांना एकदा परत येऊ द्या. चहा काय, आपण बासुंदी देऊ त्यांना. तू किती समजावण्याचा प्रयत्न केलास ना, तरी आनंदी मी यांच्याशी खूप वाईट वागले ग. मी खरंच खूप वाईट आहे. नाही, खरं तर मला
सवय नाहीये इतकं समजा चांगलं एकदम पाहण्याची. कधी कधी तर वाटतं हे सपान आहे. पर तुझा आशीर्वाद असाच राहिला ना तर मला वाटणार हे सपान प्रत्यक्षात सुद्धा येईल. या येळी नागनाथ काका फक्त माझ्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन साक्ष द्यायला तयार झाले. त्यांचं रक्षण कर. आनंदी, अगं असं काय पाहतेस माझ्याकडे? आनंदी, अगं काय झालंय? नाही, काही नाही. पर शालिनी काकू, तुमचा चेहरा देवीशी किती मिळता जुळता ना. आनंदी, अगं काय आहे? इतकं कुठलं ग माझं भाग्य? उलट मी खरंच काही पुण्य केलं असेल तर देवी यांना अशीच सुबुद्धी देव आणि अक्कांपासून यांचं रक्षण करू. शालिनी काकू, अहो नागनाथ काका स्वतःहून तयार झाले. आता त्यांना कोणीतरी अडवायचं बी ठरवलं ना तरी बी ते माघार नाही घेणार. आता काय होईल हे त्या देवीलाच ठाऊक. आपण फक्त आपलं काम करायचं, मग तिचे आशीर्वाद असतात आपल्या पाठीशी. काय करतेस? काय हे आनंदी? शालिनी काकू, तुम्हीच म्हणाला होतात ना की माणसात बी देव असतो. तो फक्त दिसला पाहिजे. आज मला बी माणसात देव दिसला. वेडाबाई आहेस तू आनंदी. तुला आनंद झालाय माहितीये, पण एक गोष्ट लक्षात आहे ना, आपल्या वागण्या बोलण्यावरून कुणालाही संशय येता कामा नये की घरात नेमकं काय चाललंय. शालिनी काकू, डोळ्यातलं पाणी लपवणं सोपं आहे हो, पण झालेला आनंद कसा लपवायचा? म्हणजे बघा ना, डोळ्यातलं पाणी ना फक्त डोळ्यात येतं, पण जो आनंद झालेला असतो तो समजा चेहऱ्यावर उमटतो ना. पाहिजेस अम्मा. चहा. हाँ, एक मिनिट. एक काम कर ना, नागनाथ कुठे बघतेस? मला जरा बोलायचं आहे त्याच्याशी. त्याच्याशी काय बोलायचंय? अगं वेड लागलंय त्याला. काय बोलतेस तू? अगं काल वेड्यासारखंच बडबडत होता. काय म्हणत होता की शालिनी काकूला बदलता येणार नाही आणि तिच्याशिवाय पुढचे 7 जन्म जगता येणार नाही म्हणून. काय? नागनाथ असं बोलत होता? तू तुझ्या कानांनी ऐकलंयस? अगं हो. आणि कमाल करतेस. हे सगळं काल घडलं आणि तुम्हाला आत्ता सांगतेस? मम्मा, अगं या सगळ्यात सांगण्यासारखं काय आहे? शिवाय तो बडबड होता की तुझ्यात आणि गोरख काकामध्ये अडकलाय. आता त्याची फालतू बडबड मी तुला येऊन सांगायची का? नारायणी, नागनाथ वेड्यासारखा बडबडत नाहीये. त्यांनी आपल्याला वेड्यात काढला. या सगळ्याचा अर्थ तुला कळतोय का? नागनाथ तुझ्या विरुद्ध साक्ष द्यायला पुन्हा एकदा तयार होतोय. हे कसं शक्य आहे मम्मा?
मनात आणलं ना तर काहीही शक्य होऊ शकतं. एव्हाना कदाचित. एव्हाना काय? काय नाही. मामा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. लपवायचंय काय? आता सगळं सूर्यप्रकाशासारखं साफ आणि स्वच्छ झालंय. अगं म्हणजे काय झालंय ते तरी सांग ना मला. नारायणी, तुझ्या मूर्खपणामुळे आपण गोरख आणि नागनाथला विचार करायला अजून एक रात्र दिली. कळतंय का तुला? त्यामुळे मला नागनाथला शोधलं पाहिजे लगेच. पण कुठे शोधू? तो वाड्यावर नक्की नसेल. वाड्यावर नसेल म्हणजे? बाई माझे तुला काय काय समजवायचं? वाड्यावर नसेल म्हणजे गोरखनी नागनाथला नक्की गायब केलं असणार. हे आपणच आधी करायला हवं होतं, पण नाही सुचलं मला. आणि जे मला सुचलं नाही ते व्यवस्थित संधी साधून गोरखनी करून दाखवलं. मी वाडा पालथा घालते, फक्त नागनाथ कुठे मामा नागनाथ कुठेही नाहीये. काही जमिनीत भुयार खणून त्याला लपवलाय की काय? नक्कीच असंच काहीतरी झालं असणार. कारण गुलाब म्हणत होती की गोरख काका काल रात्रीपासून घरात नाहीये म्हणून. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आई मला पण द्यायच्या. काय रे आज लई खुश दिसतोस. हो म्हणजे मी आनंदात असलेला आवडत नाही का तुला? तसं नव्हं, पण आपला पोरगा कुठे जातो कुठे येतो माहिती असायला हवं नवं. बरोबर आहे तुझं. मग सांग मला काय चाललंय सध्या तुझं? म्हणजे तो नागनाथ साक्ष द्यायचा हाय नवं? हा देतील किंवा काही सांगता येत नाही. म्हणजे कदाचित देणारही नाही. म्हणजे तुम्हाला टाळतोयस का? काय सांगायचं नाही तुला? आता तुम्हाला नसल सांगायचं असं समजा. नाही तर दुसऱ्या मिनिटाला तिकडे नारायणकडे फोन जाईल तुमचा. माझा फोन तुमच्याजवळच आहे नवं? अनिर, तू खोटं बोललास माझ्याशी? तुला असं का वाटतं उगाच? इनाशकाले इपरित बुद्धी, दुसरं काय? इर, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नवं. माझ्याशी खोटं बोलतोयस? तू खोटं बोलला नाही की तुझ्या डोळ्यात खोटेपणा दिसतोय बघ मला. माझ्या डोळ्यातला खोटेपणा दिसतो तुलाही, पण खरेपणा नाही दिसत. काही पोट तिडकीने मी तुला सांगतोय की माझं आनंदीवर खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत आहे तिच्याशिवाय. इर, माझी शपथ आहे तुला. खरं सांग, काय चाललंय सध्या तुझं? हो, सर्व ती आव्हाना साखर वाटली. शपथ सुटली म्हणा, शपथ सुटली म्हणा. नाहीतर या कानाला सांगितलेलं डायरेक्ट तिकडे अक्काची फोनची घंटी वाजल. अहो पण माझा फोन तुमच्याकडेच आहे नवं. हो, पण तुमच्या ना अक्काची काहीतरी गुप्तचर यंत्रणा असेल ना. तात्या जाऊ दे ना, तुम्ही का त्रास देताय तिला? अरे आपण नाही त्रास देत आहे, तीच त्रास देते. तिचा फोन माझ्याकडे आहे, तपासून बघा म्हणजे तुम्हाला कळल. बघा चिरंजीव, मी होतो म्हणून तुम्ही वाचला, नाही तर तिची शपथ घालून फसवलं असतं तिने तुम्हाला. तुम्हाला आनंदीशी लगीन करायचं असेल तर तुमच्या आईवर तुम्ही विश्वास ठेवू नका. नागनाथ कुठेही नाहीये. काही जमिनीत भुयार खणून त्याला लपवलाय की काय? नक्कीच असंच काहीतरी झालं असणार. कारण गुलाब म्हणत होती की गोरख काका काल रात्रीपासून घरात नाहीये म्हणून. नागनाथ गायब आहे आणि गोरख सुद्धा घरात नाहीये. बरोबर,
याचा अर्थ या सगळ्यात गोरख काकाचाच हात आहे. नक्कीच. त्याच्या विरुद्ध कोणात हिंमत आहे माझ्या विरुद्ध जायची? का नागनाथ काकाने केली ती हिंमत नाहीये का? नागनाथच्यात हिंमत कशी आली? गोरख त्याच्या पाठीशी उभा आहे म्हणूनच आली ना. मग याचा अर्थ सरळ आहे, नागनाथ काकाला गायब केलंय. गोरख काका. व्हेरी गुड मॉर्निंग नारायणी. कशी आहेस बेटा? तू कसा आहेस गोरख? मी समृद्ध आणि संपन्न आहे. तू एवढ्या सकाळी सकाळी कुठून येतोस? मी नेहमीच आज मॉर्निंग वॉक. चल मी निघतो, जरा घाईत आहे ना. माझी बायको बहुतेक तुकडे करणार माझे. का रे बाबा, तू तुझ्या बायकोला कधीपासून घाबरायला लागलास? तू नाही दादाला घाबरत. अक्का कसं आहे ना, घरोघरी मातीच्या चुली असतात ग. चुली मातीच्याच असतात, पण त्यातले निखारे वेगवेगळे असतात. वा, खरं? बरं चल मी निघतो. नाही कसं आहे, तुझ्या मनातले निखारे तुझ्या जिभेवर यायला लागले. चलो नारायणी, हॅव अ नाईस डे. बघितलंस का कसा माजलाय तो? प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी होतीये, त्याचाच माज दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर. आता शेवटचा घाव घालायची वेळ आली आहे. तेव्हा शालिनीला भेटलंच पाहिजे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय काय बोलायचंय अक्का? बाहेर जा ग. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदे, तुझ्या बाबतीत आता बराच आशादायी बदल व्हायला लागलाय. शालिनी काकू, जेव्हा एखाद्या माणसाच्या मनासारखं घडतं ना, तेव्हा त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात आपोआप फरक कळतो. आणि तुझ्या बाबतीत जे मनासारखं घडतंय ते पाहता प्रत्येक बाई जगातले सगळे देव पाण्यात ठेवेल. तुझ्याशी बोलायचं आहे. काय काय बोलायचंय अक्का? बाहेर जा ग. तुला सांगितलेलं कळत नाहीये? मम्माला हिच्याशी बोलायचंय, बाहेर हो.
मला मला खूप काम आहे तिथे, सोडून नाही जात येणार. घरातल्या मोलकरणींनी कधीही कामं केलीत ना तरी चालतात. निघ. मी वेगळ्या प्रकारची मोलकरीण आहे असं समजणार आहे.